नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी मानसी आपले स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. कापूस उत्पादकांसमोर यंदाही मोठी अडचण. कापसाचे भाव पडले तर खरीप हंगामात पेरणी टळणार. भूमिगत गटार योजनेमुळे शहरातील रस्त्यांची चाळणी, ठिकठिकाणी रस्ते खोदले मधोमध. व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात हिंदू संघटनांची एकी, गैरप्रकार रोखण्याचे केले गेले आवाहन. अकोल्यात उड्डाणपुलाच्या आधीच टायर किलरचा वेळखा. तुमच्या एका चुकीच्या एंट्रीने टायर होणार निकामी. परिबिंदी घर प्रकरणात मोठी अपडेट आली समोर. रस्त्याचे काम का झाले अर्धवट, महापालिकेचा खुलासा. आता सविस्तर बातम्या. भराडातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही बातमी धक्कादायक आहे. एकीकडे भारतात कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने कापूस उत्पादक आर्थिक संकटात आहे. त्यातच अमेरिका आणि बांगलादेश यांच्यात वस्त्रोद्योग क्षेत्रात झालेल्या नव्या व्यापार करारामुळे भारतीय कापूस उत्पादक आणि कापड उद्योगासमोर मोठे आव्हान उभे राहण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकन कापसापासून बांगलादेशात तयार होणाऱ्या कपड्यांवर अमेरिकेत 0% आयात शुल्क आकारले जाईल. मात्र भारतातून निर्यात होणाऱ्या तत्सम उत्पादनांवर 18% कर कायम ठेवण्यात आला आहे. या निर्णयामुळे बांगलादेश अमेरिकन कापसाला अधिक प्राधान्य देईल अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बांगलादेशची बाजारपेठ महत्त्वाची मानली जाते. सन 2024 मध्ये भारताने जवळपास 15,000 कोटींचे सूत बांगलादेशात निर्यात केले होते. म्हणजे केवळ कापूसच नाही तर कापसावर प्रक्रिया करणाऱ्या सर्व उद्योगावर हे मोठे संकट मानले जात आहे. यामुळे कापूस उत्पादकांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कापसाचे दर पडल्यास शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने तातडीने भावांतर योजना लागू करावी किंवा कापूस उत्पादकांसाठी ठोस बोनस जाहीर करावा. जर वेळीच उपाययोजना झाल्या नाही तर आगामी खरीप हंगामात कापसाच्या पेऱ्यावर याचा मोठा परिणाम दिसून येईल. अकोला शहरात भूमिगत गटार योजनेच्या नावाखाली मुख्य रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवल्यामुळे आणि कामांचा वेग संथ असल्यामुळे सामान्य जनतेला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ठिकठिकाणी रस्ते उखडलेले असल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले असून शहरातील नागरिक आता संताप व्यक्त करत आहेत. शहरात टप्प्याटप्प्याने काम करण्याऐवजी अनेक भागातील मुख्य रस्ते एकाच वेळी खोदून ठेवण्यात आले आहेत. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत असून नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. रस्त्यांच्या कडेला उघड्या अवस्थेत असलेले लोखंडी सळई वाहनधारक आणि पादचाऱ्यांसाठी जीवघेण्या ठरत आहेत. रात्रीच्या वेळी येथे मोठा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. अनेक दिवसांपासून काही भागात काम पूर्णपणे बंद आहे, परंतु ठेकेदार किंवा प्रशासनाकडून याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नाहीये. या कामासाठी नक्की जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या रखडलेल्या कामाविरोधात काही नगरसेवकांनी आंदोलने केली तर नागरिकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून प्रशासनाचा निषेध केला आहे. मात्र अद्यापही रस्ते पूर्ववत करण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करावी आणि रखडलेली कामे पूर्ण करून अकोलेकरांना दिलासा द्यावा. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या नावाखाली शहरात फोफावणारा पाश्चात्य चंगळवाद, अंमली पदार्थांचा वाढता वापर आणि महिलांची होणारी छेडछाड या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन या दिवशी होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी करण्यात आली. व्हॅलेंटाईन डेच्या नावाखाली आयोजित खासगी पार्ट्यांमध्ये मद्य आणि अंमली पदार्थांचा सर्रास वापर होतो. तसेच हिंदू तरुणींना लव जिहादच्या जाळ्यात ओढण्याचे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे. शाळा महाविद्यालयांमध्ये व्हॅलेंटाईन डे ऐवजी मातृपितृ पूजन दिन साजरा करण्यासाठी प्रशासनाने प्रोत्साहन द्यावे, जेणेकरून विद्यार्थ्यांवर सुसंस्कार होतील
अशी महत्त्वपूर्ण मागणीही यावेळी करण्यात आली। पोलीस प्रशासनाकडे मागणी केली की 14 फेब्रुवारी रोजी महाविद्यालय परिसर, उद्याने आणि पर्यटन स्थळांवर साध्या वेशातील पोलीस तसेच दामिनी आणि निर्भया पथके तैनात करावीत। तसेच सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाज करत वेगाने गाड्या चालवणाऱ्या हुल्लडबाजांवर वाहतूक शाखेने कठोर कारवाई करावी आणि महिलांच्या सुरक्षिततेची दक्षता घ्यावी, असे निवेदनात नमूद केले आहे। हिंदू जनजागृती समितीचे अमोल वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देताना विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष निकेश गुप्ता, योगेश अग्रवाल, उदय महा, अमोल पारिस, नंदकिशोर मेहरे, प्रमोद अग्निहोत्री, अजय खोत, गिरीश कुलकर्णी, अश्विनी सरोदे, संजय निमखंडे, सुनील पाटील, प्रशांत पाटील उपस्थित होते। या दिवशी व्हॅलेंटाईनच्या डेच्या दिवशी मुलींची छेडछाडी केल्या जाते, महिलांना छेडलं जातं आणि विभिस्तपणे नाच गाणं करणं, या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे हा साजरा केला जातो। हा व्हॅलेंटाईन डे पाश्चात्य संस्कृती आहे, ती महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतामध्ये या व्हॅलेंटाईन डेच्या माध्यमातून गैरप्रकार होतात। हे होऊ नये यासाठी प्रशासनाने याची दखल घेऊन विविध प्रकारे पोलिसांचे पथकं स्थापन करून हे गैरप्रकार थांबावे यासाठी हे निवेदन आम्ही सादर केलेलं आहे। जय श्रीराम। हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आज आम्ही अकोला जिल्हाध्यक्षांना एक निवेदन दिलं। सार्वजनिक जागेवर व्हॅलेंटाईन डेच्या नावाने एकत्रित येऊन मद्यप्राशन आणि इतर धिंगाणे सगळे जे घालणं चालू आहे, याला कुठेतरी आळा बसावा असे निवेदन आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि याच्यावर निश्चितपणे आळा बसवू आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करू असं आश्वासनसुद्धा आम्हाला त्यांनी दिलेलं आहे। अकोला शहरातील वाहतूक शिस्तबद्ध करण्यासाठी आणि रॉंग साईडने येणाऱ्या वाहन चालकांना चाप लावण्यासाठी प्रशासनाने आता कठोर पावले उचलली आहे। शहरातील प्रमुख उड्डाणपुलावर आता टायर किलर्स बसवण्यात आले आहेत। जर तुम्ही नियम मोडून चुकीच्या दिशेने प्रवेश केला तर तुमच्या गाडीचे टायर क्षणात फाडून टाकले जातील। यामुळे उड्डाणपुलावरचे ॲक्सिडेंट थांबतील। नेहरू पार्क चौकातून उड्डाणपुलावर आता जाता येणार नाही। प्रशासनाने उड्डाणपुलावरील वाहतूक आता वन वे केली आहे। वाहन चालकांना नेहरू पार्क चौकाकडून आता उड्डाणपुलावर जाता येणार नाही। गोरक्षण रोडकडून सुद्धा उड्डाणपुलावर चढण्यास बंदी घालण्यात आली आहे। चॅरिटी कमिशनर ऑफिस समोरून उड्डाणपुलावर प्रवेश बंद केला गेला आहे। मूर्तिजापूर रोडवरून उड्डाणपुलावर नो एंट्रीमध्ये चारचाकी नेल्यास टायर किलर तुमचा प्रवास थांबविणार आहे। उड्डाणपुलावर जाण्यासाठी वाहन चालकांना आता वाटिका चौक किंवा सिंधी कॅम्प चौक या मार्गाचाच वापर करावा लागेल। उड्डाणपुलावरून चॅरिटी कमिशनर ऑफिस आणि इरिगेशन अर्थात पाटबंधारे ऑफिसकडे खाली येता येईल। उड्डाणपुलावरून मूर्तिजापूर रोड आणि गोरक्षण रोडकडे जाण्यासाठी खाली उतरता येईल। टायर किलर हे लोखंडी टोकदार सुळे असून ते एकाच दिशेने वाकलेले असतात। जेव्हा वाहन योग्य दिशेने जाते तेव्हा ते दबले जातात, मात्र विरुद्ध दिशेने वाहन आल्यास हे सुळे टायरमध्ये घुसतात आणि टायर पूर्णपणे फाडून टाकतात। अकोलेकरांनी दंड किंवा टायरचे नुकसान टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करण्याची गरज आहे। अकोला शहराच्या रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या टिळक रोडवरील ICICI बँकेसमोर एका अज्ञात चोरट्याने दुचाकीची डिक्की उघडून 3 लाख रुपयांची रोकड लंपास केली। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। पोलीस सध्या CCTV फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेत आहेत। सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने शहरातील सर्व बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। याच गर्दीचा फायदा घेण्यासाठी चोरटे आणि लुटारू सक्रिय झाले आहेत। मूळचे अमरावती येथील रहिवासी असलेले सुशांत जयंत बल्लाळ हे अकोल्यात कामाला आहेत। काल दुपारी सुशांत बल्लाळ हे टिळक रोडवरील ICICI बँकेत 3 लाख रुपये रोख जमा करण्यासाठी आले होते। बँकेपाशी पोहोचल्यानंतर त्यांनी जेव्हा आपल्या दुचाकीची डिक्की उघडली तेव्हा त्यांना डिक्कीत ठेवलेली रोकड गायब असल्याचे दिसून आले। सुशांत बल्लाळ यांनी तातडीने याची माहिती रामदासपेठ पोलिसांना दिली। माहिती मिळताच रामदासपेठ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून तपास सुरू केला असून परिसरातील CCTV फुटेज ताब्यात घेतले आहे। CCTVच्या आधारे पोलीस चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत। अकोला तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागात कार्यरत असलेले पुरवठा निरीक्षक विश्वजित लिंगायत यांच्यावर बुधवारी एका व्यक्तीने शासकीय कार्यालयात घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न केला। या हल्ल्यामध्ये पुरवठा निरीक्षक विश्वजित लिंगायत हे किरकोळ जखमी झाले।
रेशन कार्डच्या कामासाठी ती व्यक्ती आली होती. पुरवठा निरीक्षक विश्वजित लिंगायत यांच्या कक्षामध्ये गुडधी येथील गजानन सुरवाडे राशन कार्डमधील नाव कमी करण्यासाठी आले होते. परंतु पुरवठा निरीक्षक यांनी राशन कार्ड धारक लाभार्थ्याला उपस्थित करण्यासंदर्भात सांगितले असता सदर व्यक्तीने कार्यालयात पुरवठा निरीक्षक यांना शिवीगाळ करीत त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमध्ये विश्वजित लिंगायत यांच्या हाताला व छातीला दुखापत झाल्याचे त्यांनी सांगितले. तपास सिटी कोतवाली पोलीस करीत आहेत. गजानन सुरवाडे गुडधी येथे राहणारे व्यक्ती आमच्या इथे राशन कार्डातून नाव कमी करायसाठी आले होते. परंतु संबंधित लाभार्थी हजर नसल्यामुळे आम्ही त्यांना सांगितले की लाभार्थ्यांना हजर करा आणि कागदाची पूर्तता करा. त्याच्यावरून त्यांनी कार्यालयात शिवीगाळ केली, माझ्यावर टोचाने मारहाण करायचा प्रयत्न केला, जीवे मारण्याचा प्रयत्न केला, खुर्ची उचलून माझ्या अंगावर फेकली त्यांनी. त्याच्यामुळे माझ्या हाताला छातीला दुखापत झालेली. तुम्ही तक्रार केली काय? तक्रार FIR दाखल करायला सांगतात. अकोल्यातील जुन्या RTO ऑफिस जवळील गौतम नगर भागात शॉर्ट सर्किटमुळे एका घराला भीषण आग लागली. या आगीत अरुण गायकवाड नावाचे वृद्ध गृहस्थ किरकोळ भाजले असून घटनेच्या वेळी ते घरातच होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. या घरात अचानक शॉर्ट सर्किट झाले आहे आणि पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. आगीच्या वेळी घरातील वृद्ध अरुण गायकवाड हे आतच अडकले होते, ज्यात ते होरपळले. स्थानिक तरुणांनी प्रसंगावधान राखत त्यांना बाहेर काढले. परिसरातील नागरिकांनी तातडीने या घटनेची माहिती अकोला महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आग विझवण्याचे काम सुरू केले. स्थानिकांच्या मदतीने घरात अडकलेल्या वृद्धाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही. मात्र परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्राथमिक तपासानुसार आग लागण्याचे प्रमुख कारण शॉर्ट सर्किट असल्याचे समोर आले आहे. गायकवाड कुटुंब अत्यंत गरीब असून आगीमुळे त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच घरातील वृद्ध व्यक्तीही जखमी झाली आहे. हे पाहता संबंधित विभागाने गायकवाड कुटुंबाला आर्थिक मदत किंवा नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे. अरुण दौलत तुकाराम गायकवाड यांच्या घरामध्ये आग लागली. माझे सख्खे चुलत काका यांच्या घरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यांची जखमी झालेली आहे. त्याच्यानंतर ते बाहेर पळून आले. त्याच्यानंतर अग्निशामक यांनी गाडी आली, त्याच्यानंतर आग विझवली. नाही तर पुढे घरदार आमचं तहसमत झालं असतं. माझं म्हणणं आहे की बा काहीतरी भरपाई करून द्यावी, माझी ही इच्छा. अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. सर्वांना विनंती आहे, सर्व पदाधिकारी ज्या संघटना या संपामध्ये मोर्चामध्ये सामील झाला आहे. जुने कामगार कायदे रद्द करून 4 नवीन श्रम संहिता लागू केल्याच्या निषेधार्थ तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलने उभारले होते. संघटनेच्या मते नवीन श्रम संहितेमुळे कामगारांचे हक्क कमी होण्याची शक्यता असून देशभरातील कामगार संघटनांनी याला विरोध दर्शविला आहे. अंगणवाडी कर्मचारीही या आंदोलनात सहभाग घेणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीसांना कर्मचारी दर्जा देणे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व लाभ लागू करणे, मानधनात वाढ करणे, सामाजिक सुरक्षा योजना लागू करणे तसेच काम करताना येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवणे यांचा समावेश आहे. या संदर्भात संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. या निवेदनावर संजय मापले, रजनी गजर, चंदा नवले, रेखा घुमळे, शालिनी देशमुख, विमल बोबुटे, पुष्पा मेत्रा, लता दहातोंडे, मंगला वेगळे, मीना शहाणे यांच्यासह शेकडो महिला आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. आम्ही CIT कडून संघटनेची मी सचिव वंदना बुरांडेकर अशा मागणी आहे. आमचा ऑनलाईन कामावर बहिष्कार आहे आणि आम्हाला किमान वेतन 26,000 या सरकारने द्यायला पाहिजे. जे कामावर आधारित मोबदला आहे ते आमचे 26 रजिस्टर आमचे काही जे काही असतात प्रत्येक पेज आमच्याकडे येतात आणि सगळी झेरॉक्स घेतात सुद्धा आम्हाला कळायला. आणि जे ऑनलाईन कामं करा म्हणतात त्याच्यात आम्हाला रिचार्ज वगैरे मिळत नाही.
रिचार्जही मिळत नाही आणि चांगल्या प्रतीचे मोबाईल पण नाही. आणि आमच्या अशा काही 10वी पास झालेल्या आहे, 10वी पास झालेल्या आहे, त्यांना जमत नाही ऑनलाईन कामाचं आणि नेटवर्क पण साथ देत नाही. याच्यामुळे आमचं आजचं आंदोलन यशस्वी झालं. एकीकडे उत्सव काळात डीजे वाजवण्यावर बंदी घालण्यात आली होती, परंतु शहर तसेच जिल्ह्यात डीजे नियमबाह्यपणे वाजवले जात आहेत. ठराविक डेसिबल तसेच वेळेची मर्यादा पाळली जात नाही. रुग्ण, वृद्ध, लहान मुले यांच्यासाठी डीजेचा मर्यादा ओलांडलेला आवाज जीवघेणा ठरत आहे. पोलीस विभाग अशांविरुद्ध कारवाई करणार का, तसेच या संदर्भात कठोर पावले उचलली जावी असे नागरिकांचे म्हणणे आहे. सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत 50 डेसिबल ध्वनी मर्यादेची परवानगी शासनाने दिली आहे, परंतु डीजे चालकांकडून हे बंधन पाळले जात नाही. वरातीत वाजवले जाणारे डीजे त्या भागातील नागरिकांसाठी अग्निपरीक्षा ठरत आहेत. रुग्णालय, शाळा तसेच निवासी भागात डीजेचा वापर करताना काळजी घ्यावी, परंतु तसे होत नाही. काल जुन्या शहरात अगरवेस भागात एका वृद्धाला डीजेच्या आवाजामुळे अस्वस्थ वाटू लागले. त्या भागातील लोकांनी त्यांना पाणी दिले. काही वेळाने त्यांना बरे वाटले. धडाकेबाज आवाजामुळे घराला हादरे बसतात, खिडक्यांची तावदाने फुटतात. हद्दवाढ भागात तर रात्री उशिरापर्यंत डीजे वाजत राहतात आणि लोक त्रास सहन करतात. याला त्वरित आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संबंधितांवर कारवाई करावी, तसेच नागरिकांची त्रासातून सुटका करावी अशी मागणी आहे. कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी देशपातळीवर कार्यरत कामगार संघटनांनी पुकारलेल्या 12 फेब्रुवारीच्या देशव्यापी संपात अकोला जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बसस्थानक चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. प्रलंबित मागण्या सोडवण्याचा आग्रह धरला. या संपामध्ये सीटू अंतर्गत महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह्ज असोसिएशन, आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटना, महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन, महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटना आदींचा समावेश होता. कामगारांच्या प्रमुख मागण्यांमध्ये 8व्या वेतन आयोगात कामगार संघटनांच्या सूचनानुसार बदल करणे, नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, कोरोना काळात रोखून ठेवलेला 18 महिन्यांचा महागाई भत्ता तातडीने देणे, सर्व शासकीय विभागातील रिक्त पदे भरणे व ठेकेदारी पद्धत बंद करणे, 4ही कामगार संहिता रद्द करणे आदी मागण्या समाविष्ट करण्यात आल्या आहेत. याबरोबर संघटित, असंघटित व कृषी क्षेत्रातील मजुरांना किमान 9,000 रुपये पेन्शन देण्यात यावी, समान कामाला समान वेतन लागू करा अशा मागण्याही करण्यात आल्या. केंद्रीय कामगार मंत्री तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. सेंट्रल गव्हर्नमेंटनी जो 4 काळे कायदे, कामगार विरोधी जे कायदे आहेत त्यांना परत घ्यावे, ही या सगळ्या संघटनांची मागणी आहे. संघटना आपला संप करू शकत नाही ही भावना आहे आणि संप हा आम्हाला संविधानाने दिलेला हक्क आहे आणि संपातूनच आम्ही आमच्या मागण्या पूर्ण करू शकतो, म्हणून हा आमचा विरोध आहे. कामगार विरोधी 4 श्रमसंहिताच्या अंमलबजावणीच्या निषेधार्थ केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने 12 फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाचे आवाहन केले होते. त्यानिमित्त संयुक्त कामगार कर्मचारी संघटना कृती समिती व संयुक्त किसान मोर्चा अमरावतीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून केंद्र सरकारकडे विविध मागण्या करण्यात आल्या. 4 श्रमसंहितांमुळे कामगारांचे कामाचे तास, किमान वेतन, नोकरीची सुरक्षा तसेच संघटित होण्याचे अधिकार धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे या संहितांची अंमलबजावणी थांबवून कामगार कष्टकरी वर्गाच्या हिताच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी करण्यात आली. महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्यामागे घेणे, कायमस्वरूपी कामांमध्ये कंत्राटीकरण बंद करणे, कंत्राटी रोजंदारी हंगामी कर्मचाऱ्यांना कायम करणे, सर्व कामगारांना किमान 26,000 रुपये वेतन व 10,000 रुपये पेन्शन लागू करणे, तसेच अंगणवाडी, आशा वर्कर्स, शालेय पोषण आहार कामगार, योजना कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे या मागण्यांचा समावेश होता. या आंदोलनात DS पवार, सुभाष पांडे, PB उके, HB घोम, पंकज गावंडे, तुकाराम भस्मे, कमलाकर वनवे, मधुर सोनवाल, सुनील देशमुख, प्रशांत धर्माळे, विजय भुयार, अशोक सोनारकर, ओमप्रकाश कुटेमाटे, विनोद जोशी, चंद्रकांत वडसकर, सुनील घटाले, देविदास राऊत, महादेव गारपवार, श्याम शिंदे, रामदास कारमोरे, दिलीप शापमोहन आदी पदाधिकारी उपस्थित होते. गव्हर्नमेंटच्या कर्मचाऱ्यांना झालेलं नाही आहे.
शाखाने झालेले आहेत, परंतु त्याला 2 पैसे सुद्धा मानधन या स्वरूपामध्ये पेन्शन मिळत नाही. यासाठी आपण लढलं पाहिजे. पेन्शन नको का तुम्हाला? पेन्शनसाठी आणि आपल्या देशासाठी आपण लढलं पाहिजे. इथे आपण उपस्थिती दर्शवली पाहिजे. अतिक्रमण केल्यास, अनधिकृत फलक लावल्यास महापौर किंवा नगरसेवकांचे पद रद्द होऊ शकते. ही भीती शहरात राहिली नसल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसून आले. आज अचानक महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने महापौरांना शुभेच्छा देणारे फलक काढले असून प्रशासनाला अचानक उपरती झाली कशी, असा प्रश्न विचारला जात आहे. महापौरांना शुभेच्छा देणारे फलक व नगरसेवकांच्या विजयाचे फलक शहरात लागले आहे. यापैकी अनेक फलक हे रहदारीला अडथळा आणि अपघातास कारणीभूत ठरत आहे. एखाद्या ठिकाणी अतिक्रमण करणे किंवा अवैध फलक लावल्यास कायद्यातील तरतुदीनुसार संबंधित नगरसेवकांवर कारवाई होऊ शकते. तशी तरतूद BPMC ॲक्टमध्ये आहे. आज अचानक महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने महापौरांना शुभेच्छा देणारे फलक काढले असून काही ठिकाणी ते झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. शहरात काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे अनधिकृत फलक कायम असून त्यांच्यावर कारवाई का नाही, अशी विचारणा आता होत आहे. गांधी रोडवर बिंदी घरच्या बाजूचे अतिक्रमण काढण्यात आले. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले, परंतु 6x8 जागा सोडण्यात आली. याबाबत तर्कवितर्क करण्यात आले. एवढाच तुकडा सोडण्याचे कारण काय? ती जागा अधिकृत की अनधिकृत, असा प्रश्न उपस्थित झाला. बिंदीघरचे संचालक महापालिकेच्या कारवाईविरुद्ध न्यायालयात गेले आहे. 16 फेब्रुवारी रोजी त्यावर चर्चा होईल. तसेच बिंदीघरवाल्यांच्या म्हणण्यानुसार सोडलेली जागा त्यांची आहे, त्यामुळे 6x8चा तुकडा सोडून दिला आहे. परंतु परवानगी न घेता केलेले बांधकाम काढले. आज सकाळी प्लास्टिक देखील काढले, अशी माहिती महापालिका उपायुक्त विजय पारतवार यांनी RRC नेटवर्कला दिली. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. सर, जे बिंद्यागडच्या जवळचं जागा सोडण्यात आलेली आहे ती अधिकृत आहे की अनधिकृत आहे? आणि अधिकृत आहे ते तोडल्या का बरं गेलं, आणि अनधिकृत आहे ते ती सोडल्या का बरं गेलं? त्यावर असं आहे की बिंद्याघरवाल्यांनी जे आहे त्यांनी आमच्या महानगरपालिकेविरुद्ध कोर्ट ऑफ कंटेम्प्ट केलेलं आहे आणि त्याची तारीख 16 तारीख आहे. म्हणजे कोर्टाच्या कारवाईमध्ये कोणताही बाधा यावा नाही या कारणाने आम्ही जी 6x8 त्यांचं असं म्हणणं आहे की ही जागा आमची आहे ते होणं सिद्ध होत नाही कोर्टात, त्यामुळे आम्ही तेवढी जागा सोडलेली आहे. परंतु त्यांनी जे अनधिकृत बांधकाम केलेलं होतं तिथं कोणती परवानगी न घेता मोठं स्ट्रक्चर उभं केलं होतं ते पूर्ण आम्ही काढून टाकलेलं आहे. टेम्पररी बांधलेले सर्व काढलेले आहे. आम्ही आज पण सकाळी त्यांनी प्लॅस्टिक लावलं होतं ते पण आम्ही आज काढलं आणि न्यायालयाचा जोपर्यंत निर्णय होते ते पुढील कारवाई करू आम्ही. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. कापूस उत्पादकांसमोर यंदाही मोठी अडचण. कापसाचे भाव पडले तर खरीप हंगामात पेरणी टळणार. भूमिगत गटार योजनेमुळे शहरातील रस्त्यांची चाळणी, ठिकठिकाणी रस्ते खोदले मधोमध. व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात हिंदू संघटनांची एकी, गैरप्रकार रोखण्याचे केले गेले आवाहन. अकोल्यात उड्डाणपुलाच्या आधीच टायर किलरचा विळखा. तुमच्या एका चुकीच्या एंट्रीने टायर होणार निकामी. परिबिंदीघर प्रकरणात मोठी अपडेट आली समोर. रस्त्याचे काम का झाले अर्धवट, महापालिकेचा खुलासा. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,45,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.